सद्गुरुनाथ महाराज की जय. गोंदालेकर महाराज यांचा आज पुण्यतिथी दिवस तारखेनी आणि यासाठी आपण आज गोंदालेकर महाराजांचं 22 डिसेंबरचं प्रवचन पाहत आहोत. आणि ते प्रवचन सुरू करण्याआधी आपण महाराजांच्या भूपाळीनी सुरुवात करूया. उठी उठी बा महाराजा, भक्त काज कल्पद्रुमा, भक्त काज कल्पद्रुमा, भक्त वांछिते तव चरणा, वांछिते तव चरणा, दर्शन दे का गुरुराया. माणगंगा तीरी अवतरले, श्रीहरी अवतरले, श्रीहरी अवतरले. पापी जना ते उद्धरती, पापी जना ते उद्धरती, ऐसे पावन गुरुराय, तव चरणांचा बिंदू. उद्धरतील भवसिंधू, उद्धरतील भवसिंधू, तव दर्शन होता मंदू, तव दर्शन होता मंदू. पुण्य पावन करसी तू, ब्रह्मानंद आनंद सागर. तुमचे चरणी झाले स्थिर, तुमचे चरणी झाले स्थिर. त्यांच्या चरणीचा किंकर, त्यांचे चरणीचा किंकर. दर्शन सुख प्रार्थितसे, दर्शन सुख प्रार्थितसे. गोंदालेकर महाराज की जय. कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. 22 डिसेंबर. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्यांचे बरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. प्रयत्न केला तर बरे झाले असते असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच आहे असे समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे. तुझीच सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसेच त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल, विषय किती दिवस बघू असे नाही आपण म्हणत. मग नामाबद्दलच असं का विचारायचं. आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्याच नामाने त्याला जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावेलच समजा. म्हणून आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पा गोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवला. हेच अनुसंधान होय. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचे अनुसंधान टिकेल अशी उपाधी बाळगावी. नाम नुसते घेतल्याने काम होईल, पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. नाम मुखी आले की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माला साक्षी राम आहे असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म हातून घडणारच नाही. आपण उगाचच सबबी सांगतो आणि सांगत असतो. आपले काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदास्तुती किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो.